बजेटमध्ये सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे विशेषतः यावर्षी? मागच्याच बजेटमध्ये शासनानं थोडं जैविक शेतीसाठी काही योजना करायचं ठरवलं आहे. त्या माध्यमातून शासनानं जर ह्या बायो आणि सेंद्रिय उत्पादनावरती काय सबसिडी शेतकऱ्याला देता आली, कारण सेंद्रिय आणि रासायनिक मध्ये तफावत एवढी मोठी आहे की सेंद्रिय मध्ये 1% किंवा 1.5% नायट्रोजन असेल तर ते युरियामध्ये 46% आहे. आणि युरियाचं पोतं मिळतं 250 रुपयाला आणि सेंद्रियचं 50 किलोचं पोतं मिळतं 600 रुपयाला. म्हणजे एवढी तफावत आहे. तशी ही टक्केवारीच्या तुलनेत जरी तफावत दिसत असली तरी ते जैविक हे लॉंग लिव्ह किंवा जीवाणू ची संख्या वाढवायला वगैरे उपयुक्त असतं, परंतु शेतकऱ्याला ते महाग पडत असल्यामुळे त्याला वापरायला ते परवडत नाही. मग शासनाने या माध्यमातून अशा उत्पादनाला पण सबसिडी दिली आणि थोडं शेतकऱ्यांना पण याबाबत जागृत केलं की तुम्ही फक्त रासायनिक खतं न वापरता जैविक आणि सेंद्रिय खतं पण वापरावे, जेणेकरून तुमच्या जमिनीची सुपीकता टिकून तुम्हाला अपेक्षित उत्पादन मिळत राहील.